BSUB प्रकल्पामुळे असो या रस्ता रुंदीकरण यासाठी बाधित झालेल्या लोकांना काहीतरी कॉम्पन्सेशन मिळावं या त्यांचं पुनर्वसन व्हावा यासाठी प्रत्येक जण बोलतोय. पण जे काही जमीन धारक होते, जे जमीन मालक होते, त्यांनी आपल्या जमिनी ह्या काही प्रकल्पांसाठी दिले, ते आजही खूप वर्षापासून त्यांना काही कॉम्पन्सेशन मिळावं यासाठी वाट बघतायत. म्हणून विकासाच्या विरोधात नाहीयेत, पण प्रत्येकाला काहीतरी कॉम्पन्सेशन मिळावं अशीच ही विनंती आहे. मगाशी मुलगे मॅडम एक सुप्रीम कोर्ट जजमेंट विषयी बोलल्या, जेव्हा दिव्यांग विषय चालू होता, तर एक तो जजमेंट मला सांगावं असं वाटतंय की 2026 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलाय BMC वर्सेस विजयनगर अपार्टमेंट या केसमध्ये. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जे काही सार्वजनिक उद्देशासाठी जी जमीन संपादन झाल्यानंतर संबंधित कायद्यानुसार कॉम्पन्सेशन देणे हे राज्य तसंच प्राधिकरण यांचे कर्तव्य आहे. आणि त्यांनी हा जजमेंट देताना आर्टिकल 300A विच टॉक्स अबाउट द फेअर कॉम्पन्सेशन हा एक महत्त्वाचा घटक आहे असेही सांगितले आहे. त्याचप्रमाणे MRTP ऍक्ट 2015 याच्या अंतर्गत जो सेक्शन 126 आहे ते व्हॉट इट स्टेट्स की जेव्हा आपण लँड कुठली अक्वायर्ड करतो, ॲक्विजिशन ऑफ लँड required for public purpose or for development purpose, तर ती लँड अक्वायर केल्यानंतर जो बाधित आहे त्यांना कॉम्पन्सेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक्सेप्ट दॅट वॉज प्रोव्हाइडेड इन आर्टिकल इन सेक्शन 113A that person should be compensated and for the amount which was agreed upon through the agreement or compensate that landowner through FSI or TDR as the case may be for the area surrendered free of cost and free of encumbrance. तर ह्याचा अर्थ असा आहे की कोर्ट पण आपल्याला हे सांगतंय की जे काही लोक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना कॉम्पन्सेट करणं ही आपली जबाबदारी आहे. तसंच सेक्शन 77 ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ऑल्सो सेज दॅट कॉम्पन्सेशन टू बी अवॉर्डेड बाय द कमिशनर for the acquisition of immovable property for any development purpose. तर हा सगळा जो कायद्याचा विषय आहे हा पण तुम्ही लक्षात घ्यावा आणि जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना सगळ्यांचीच एक लिस्ट आली पाहिजे. म्हणजे फक्त 79च नाहीयेत, पण बाकीचे पण जी लोक आहेत जी खूप वर्षापासून न्यायासाठी वाट बघतायत, तर एक एकंदरीत पूर्ण लिस्ट ह्या सभागृहात आली पाहिजे आणि सगळ्यांनाच कॉम्पन्सेशन द्यायला पाहिजे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.